नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी मनोरंजन कट्टामध्ये। जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण रोज तारिणी मालिकेचा सविस्तर रिव्ह्यू, प्रत्येक महत्त्वाचा डायलॉग आणि एकही सीन न चुकवता तुम्हाला इथेच पाहायला मिळतो। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी असा ट्विस्ट आहे जो पुढच्या भागाची उत्सुकता प्रचंड वाढवणार आहे। चला तर मग पाहूया आजच्या तारिणीच्या भागात नेमकं काय घडलं। सुरुवातीलाच आपल्याला दयानंद खांडेकरांच्या रूममधला सीन दाखवला जातो। युवराज त्यांच्या समोर हात जोडून उभा असतो। तो म्हणतो, बाबा, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा। मी काय करू म्हणजे तुम्ही पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवाल? इतक्यात कौशिकी सुद्धा त्याची बाजू घेते। ती दयानंदला सांगते, दया काका, एकदा त्याच्यावर विश्वास ठेवून बघा, तो आता खरंच बदललाय। तुम्ही आजारी होता तेव्हा योग्य वेळी इंजेक्शन सुद्धा यानेच दिलं होतं। तो तुमची खूप काळजी करतो। यानंतर कौशिकी युवराजला म्हणते, जर दया काकांनी तुला माफ केलं तर यापुढे अशी चूक कधीच करणार नाहीस, असं त्यांना वचन दे। युवराज लगेच रडायचं नाटक सुरू करतो। तो म्हणतो, बाबा, यापुढे माझ्याकडून अशी चूक कधीच होणार नाही। झालीच तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य असेल। पद्मिनी आणि कौशिकी दोघीही दयानंदला एक संधी द्यायला सांगतात। शेवटी दयानंद म्हणतात, ठीक आहे, पण पुन्हा अशी चूक झाली तर तुला शिक्षा नक्की मिळेल। हे ऐकताच युवराजच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागतो। बाहेरून तो रडत असतो, पण आतून मात्र त्याचा प्लॅन यशस्वी झालेला दिसतो। यानंतर सगळेजण रूममधून बाहेर जातात, पण दयानंद कौशिकीला थांबवतात आणि विचारतात, केदार आणि तारिणी कुठे आहेत? ते दिसतच नाहीयेत। कौशिकी सांगते, दोघेही घरातच आहेत। दुसऱ्या सीनमध्ये केदार खूपच नाराज बसलेला असतो, कारण त्याला बाबांना भेटू दिलेलं नसतं। तारिणी त्याला पाणी देत धीर देत असते। इतक्यात निशी येते आणि टोमणा मारत म्हणते, काय अजूनही इथेच बसलात? तुम्हाला खरंच वाटतं दया पप्पा तुमची वाट बघत असतील? हे ऐकून पद्मिनी निशीला गप्प बसायला सांगते। तेवढ्यात युवराज तिथे येतो। केदार लगेच त्याला विचारतो, बाबा कसे आहेत? त्यावर युवराज मुद्दाम हसत म्हणतो, एकदम मस्त आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला माफ केलं। हे बोलताना तो मुद्दाम केदारकडे बघत असतो। त्यानंतर तो तारिणीकडे बघून म्हणतो, काय मग आता काय करणार? तू जो माणूस पाहिला होतास तो तर आता कायमचा गेला। तो गुलाबबद्दल बोलत असतो। इतक्यात कौशिकी तिथे येते। तिला पाहताच युवराज लगेच रंग बदलतो। तो केदार जवळ येतो आणि म्हणतो, केदार, आता सगळं विसर, आपण पुन्हा एकत्र काम करूया, असं म्हणत तो केदारला मिठीही मारतो। पण कौशिकी तिथून निघून गेल्यावर युवराजचं खरं रूप पुन्हा बाहेर येतं। तो केदारला हळू आवाजात म्हणतो, जेव्हा मला ऑफिसमधून बाहेर काढलं होतं ना, तेव्हा तुला खूप आनंद झाला होता ना? आता तुझी वेळ आहे। लवकरच या घरातून आणि ऑफिसमधून तुलाच बाहेर काढणार आहे। हे ऐकून केदार आणि तारिणी दोघेही शांत राहतात। त्यानंतर सीन बदलतो आणि पुन्हा दयानंद खांडेकरांच्या रूममध्ये दाखवतात। पद्मिनी त्यांची तब्येत विचारते। दयानंद म्हणतात, आता मला बरं वाटतंय। पद्मिनी लगेच म्हणते, तुम्ही युवराजला माफ केलंय, आता तो पुन्हा अशी चूक करणार नाही। त्यावर दयानंद म्हणतात, खरंच तो बदलला असेल तर माझ्यासारखा नशीबवान बाप दुसरा कोणी नसेल। पण पद्मिनी पुन्हा विषय केदार आणि तारिणीकडे वळवते। ती म्हणते, तुम्ही एवढे आजारी होता तरी ते दोघे तुम्हाला भेटायलाही आले नाही। दयानंद त्यांच्यावर विश्वास ठेवत म्हणतात, नाही, काहीतरी काम असेल, ते असं कधीच वागणार नाहीत। पण पद्मिनी तिथेच थांबत नाही। ती म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, रात्री इंजेक्शन द्यायचं सोडून ते दोघे बाहेर गेले होते। योग्य वेळी युवराजाला म्हणून तुम्हाला इंजेक्शन मिळालं। हे ऐकून दयानंदला धक्का बसतो। त्यांचा विश्वास बसत नाही, पण पद्मिनी मात्र त्यांच्या मनात संशय निर्माण करण्यात यशस्वी होते। त्यानंतर आपल्याला स्पेशल क्राईम युनिटचं ऑफिस दाखवलं जातं। साधू सरांचा निरोप सुरू असतो। तारिणी त्यांची माफी मागते। ती म्हणते, सर, माझ्यामुळे गुलाब बोलला नाही आणि तुमची बदली झाली, मला खूप वाईट वाटतंय। पण साधू सर हसत म्हणतात, अगं, मला बदलीचं वाईट वाटत नाही, पण तुमच्यासारखी टीम सोडून जातोय याचं नक्की वाईट वाटतं। त्यानंतर ते टीममधल्या प्रत्येकाचं भरभरून कौतुक करतात। तारिणीचं नेतृत्व, केदारचा अचूक नेम, टेक्नोचं तांत्रिक ज्ञान, नित्यानंदचा अनुभव,
फातिमाची हिंमत आणि कत्रीचं नेटवर्क सगळ्यांचं कौतुक करून ते म्हणतात, यामुळेच ही टीम इतकी मजबूत झाली आहे. त्यानंतर साधू सर तारिणीला बाजूला बोलवतात. ते म्हणतात, गुलाब गेला, पण त्याच्यासोबत तुझ्या आईच्या सत्याचा धागाही घेऊन गेला. हे ऐकून तारिणी म्हणते, सर, मी पूर्णपणे अडकले आहे. पुढे काय करायचं हेच समजत नाही. तेव्हा साधू सर तिला एक मोठी गोष्ट सांगतात. ते म्हणतात, तुझी आई नेहमी म्हणायची, जो माणूस काळजीच्या नावाखाली तुला तुझ्या ध्येयापासून थांबवतो त्याच्यावर सगळ्यात जास्त लक्ष ठेवायचं. हे ऐकून तारिणीच्या डोळ्यात पाणी येतं. ती साधू सरांच्या पाया पडते. साधू सर तिला आशीर्वाद देतात आणि म्हणतात, कधीही मदत लागली तर मला फोन कर, मी कायम तुमच्यासोबत असेन. त्याचनंतर कौशिकी ऑफिसमध्ये गुलाबच्या केसची माहिती काढायला टीमला सांगते. तेवढ्या डॉक्टर कामात तिला भेटायला येतात. दोघे दयानंदच्या तब्येतीबद्दल बोलतात. पण नंतर कौशिकी म्हणते, मला अजूनही समजत नाही त्या रात्री केदार आणि तारिणी असे का वागले. हे ऐकताच डॉक्टर कामत एकदम विचारात पडतात. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असतं की त्यांना त्या रात्रीबद्दल काहीतरी आठवलं आहे. दुसरीकडे युवराज ऑफिसमध्ये खूप टेन्शनमध्ये असतो. तो स्वतःशीच म्हणतो, कौशिकी अजूनही गुलाबच्या केसची माहिती का काढतीये, तिला काही कळलं तर नाही ना. इतक्यात निशी तिथे येते. दोघांमध्ये थोडी मस्करी होते, पण युवराज तिला म्हणतो, माझ्यावर लक्ष ठेवणं बंद कर. निशीही लगेच उत्तर देते, मी तुझ्यावर लक्ष ठेवत नव्हते, फक्त काळजी म्हणून आले होते. शेवटच्या सीनमध्ये संपूर्ण टीम एकत्र बसलेली असते. सगळेच साधू सरांची आठवण काढत असतात. कमांडर म्हणतो, थोडा वेळ अजून मिळाला असता तर गुलाबकडून सगळं खरं बाहेर काढता आलं असतं, पण साधू सरांनी जे सांगितलं त्याचा मान आपण ठेवला. तारिणी म्हणते, साधू सर फक्त आपले चीफ नव्हते, ते आपल्यासाठी गुरुसारखे होते. आता टीम खूप अपूर्ण वाटतेय. केदार सगळ्यांना समजावतो. तो म्हणतो, साधू सरांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण जे नवीन ऑफिसर येणार आहेत त्यांचं आपण हसत स्वागत करायला हवं. तारिणी सगळ्यांना तेच सांगते आणि शेवटी पुढच्या भागाची झलक दाखवण्यात येते. कौशिकीला समजतं की स्पेशल क्राईम युनिटला नवीन ऑफिसर मिळणार आहे. फातिमा फोन करून तारिणीला ही बातमी देते. दुसरीकडे कौशिकी केदारला सांगते, बाबा असताना त्यांची किंमत समजून घे, नंतर पश्चाताप करून काही उपयोग नाही. पण शेवटचा धक्का बसतो तो पद्मिनीच्या बोलण्याने. ती मनात म्हणते, केदार ज्या कारणासाठी या घरात आला आहे त्याच कारणाचा वापर करून मी त्यालाच त्याच्या बाबांपासून कायमचं दूर करणार. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. तुम्हाला काय वाटतं, नवीन ऑफिसर कोण असणार आणि पद्मिनीचा हा नवा डाव यशस्वी होणार का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या रिव्ह्यूमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.